नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी मालवणी पद्धतीने अळूवडी बघूया कशी बनवायची ती. आणि मी आज तुम्हाला 2 प्रकारची अळूवडी दाखवते, म्हणजे मुलं पण आवडीने खातील अशी क्रिस्पी पद्धत पण दाखवते कशी बनवायची ती. तर पहिलं आधी आपण सगळ्यात अळूची पानं काढून आणली आहेत आणि त्यानंतर इथे बघा मी ह्याच्यावरचे हे जे देठ असतात ना, तर ते कट करून घेते आणि जरा सोलून पण घेते, कारण ह्याच्यावर थोडासा असं दोर असतो ना, तर कधी कधी खाजरं अळू असतं. पण हे अळू आमचं आहे ते खाजरं नाही आहे, कारण आम्ही आमच्या बागेमध्ये लावलेलंच आहे. पण जेव्हा आपण विकतचं आणतो ना, तर त्यावेळेस ते खाजरं असू शकतं. आम्ही देठ आणि ह्याच्यावर जो दोर असतो तो पण काढून घ्यायचा. असे देठ ठेवले ना, तर मग वडी फाटण्याची आणि पान फाटण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे देठ काढून घ्यायचं आणि थोडंसं लाटणं फिरवायचं, म्हणजे पान पण थोडं सॉफ्ट होतं आणि मग आपल्याला ते दुडायला पण बरं पडतं जेव्हा आपण रोल बनवतो तेव्हा. तर असं मी व्यवस्थित लाटणं फिरवून घेतलंय. इथे आपण तयारी करूया, कारण आपण चाळणीमध्ये हे रोल ठेवणार आहोत. तर थोडंसं ब्रशने आपण तेल पण लावून घेतलंय. इथे बघा मी खडे मसाले घेतले जे घरात असतील ते, जसं की मी जिरा, मिरी, दालचीन, चक्रफूल, आलं, लसूण, तुम्हाला पाहिजे त्याच्यात ओली मिरची टाकू शकता तुम्ही, असं वाटून घेतलंय. बेसनमध्ये बघा आपण लाल तिखट, हळद, धनाजिरा पावडर टाकली आहे, चवीपुरतं मीठ टाकलंय बघा, आणि हिंग टाकलंय, आणि हा जो आपण कुटून घेतलेला तो मसाला टाकलाय. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही तीळ वगैरे हवे असतील तर तुम्ही टाकू शकता. आपण याच्यात तांदळाचं पीठ सुद्धा टाकलंय बघा, आणि इथे मी कोकमचा आगळ टाकून घेतलाय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात मी काय नाही टाकलंय ते सांगते तुम्हाला. मी तीळ नाही टाकले, चिंच गुळाचं पाणी नाही टाकलंय. हे जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा पाहिजे असेल ना तर तुम्ही टाकू शकता. आणि असं बॅटर जे आहे ते एवढं घट्ट ठेवलंय मी. आणि इथे बघा मी पहिल्यांदा जे मुलांना क्रिस्पी आवडतात अळूवड्यांना त्या दाखवते तुम्हाला. तर असं छोटी पानं घेतली आहेत आणि त्यांना व्यवस्थित असं हे जे बॅटर आहे ते लावून घेते मी. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ह्याला कसं फोल्ड करणार आहे ते मी. तर हे बघा मी असं दुडून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे हे बघा इथून पण असं दुडलं आहे आणि 2 साईड पण दुडले आहेत. आता ह्याच्यावर तुम्हाला अजून थोडंसं बेसन लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता. आणि दुसरं पान ठेवलं आहे बघा मी इथे, आणि त्याच्यानंतर तसंच सेम लावून घेते मी. सगळीकडे हे बॅटर लावून घेते मी बेसनचं. तर बघा असं व्यवस्थित मस्तपैकी, आणि हे दुसरं पान ठेवलंय. असंच मी अजून याच्यावर एक तिसरं पान ठेवलंय. तर तुम्हाला पाहिजे असतील तेवढी 4-5 जेवढी पानं असतील तेवढी तुम्ही ठेवू शकता. आणि आत्ता मी हे लास्टचं पान ठेवल्यानंतर बघा काय केलंय ते, की साईडच्या सगळ्या कडा आहेत त्या अशा व्यवस्थित बंद केल्यात आणि त्याच्यावर पण अगदी गरगरावून असं बेसन लावून घेतलंय. भरपूर लावायचं म्हणजे जेणेकरून त्या कडा उघडू नयेत म्हणून. आता दुसरा प्रकार दाखवतेय मी इथे तुम्हाला बघा, जो साधा सिंपल आहे. मी उलटं सुलटं पान ठेवणार नाहीये, अगदी साध्या पद्धतीने, म्हणजे जे माझ्या घरी जसं ठेवतात तसं उलट्या सुलट्या साईडने सुद्धा मी ठेवते. पण आज तुम्हाला ज्यांना जमतच नाही अळूवडी उलटं सुलटं ठेवून बनवायला, ते असं ठेवून सुद्धा पान वडी तयार करू शकतात किंवा रोल तयार करू शकतात. तर इथे बघा मी व्यवस्थित असं मस्तपैकी हे बेसनचं घोळ जो आपण तयार केलाय तो लावून घेतोय. असं बॅटर मस्त लावून झालंय. हे बघा जितकी पानं असतील तेवढी तुम्ही ठेवू शकता. हां, पण सगळ्यात मोठं पान असेल ना ते बघायचं आणि तळाला ठेवायचं. त्याच्या खालोखाल असेल किंवा सेम पान असेल तर एकावर एक ठेवलात तरी चालेल. त्यानंतर छोटं पान असेल ते असं मधी ठेवा आणि ह्याच्यावर जितकी पानं अजून छोटी 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 ठेवत गेलात तरी चालेल. फक्त व्यवस्थित हे बॅटर लावायचं, म्हणजे जेणेकरून वडी आपली अशी खोलू नये. जर व्यवस्थित लागलं नाही ना तर ही पानं निघण्याची शक्यता असते. बाकी आपण किती पानं ठेवणार ह्याला काही हे नाहीये, म्हणजे असं लिमिट नाहीये. तुम्ही अनलिमिटेड ठेवू शकता कितीही पानं. वडी मस्तपैकी अगदी सुरमईची तुकडे वगैरे असते ना तशी होऊ शकते. आता बघा मी वरून दुडले, तळासून दुडले, दोन्ही साईड दुडून घेतल्यात आणि सगळीकडे असं पॅक करून घेते मी. बघा असं व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं ते जो आपण बॅटर तयार करून घेतलाय तो. आणि त्यानंतर असं जेव्हा दुडतो ना तर इथे मध्ये गॅप राहतोय बघा, ह्याने वडी खोलली जाणार. तर इथे पण व्यवस्थित घट्ट असं पॅक करून घ्यायचं. जेवढं पॅक करता येईल तेवढं आपण करायचं असं, म्हणजे मग वडी सुटणार नाही तुमची. आणि नंतर उकडायला ठेवायची. तर असं अजून एक रोल तयार करून घेतला. आता हा पहिला रोल जो आपण केलेला असा चौकोनी तो उकडून घेतलाय आपण. आता त्याला कट करूया आपण. तर इथे बघा, आणि हे दुसरे मी उकडायला ठेवलेत आणि
असं जे चौकोनी बनवून जसं तुम्हाला येईल, म्हणजे अळूवडी झाली आपल्या घरात तयार, बस. बाकी काही ह्याच्यामधचा फारसा असा मोठा फरक नाही आहे. पण काही जणांना रोल बनवता येत नाही ना, तर ते अशा सोप्या पद्धतीने सुद्धा वडी तयार करू शकतात. तर इथे बघा असे मस्तपैकी चौकोनी तुकडे केलेत. आणि तुम्हाला काय सांगू, हे जे तुकडे बनवले आहेत ना, ते जर तुम्ही मुलांना असे करून दिलात तर एकदम असे, आपण जेव्हा शंकरपाळी करतो तर त्याचे असे रोल खोलले जातात, एक एक कप्पा खोलला जातो ना, तसं ते तळल्यानंतर खोललं जातं आणि इतकं क्रिस्पी लागतं ना, तर मुलं आवडीने खातात. म्हणजे ह्या ज्या मी बनवल्या ना वड्या, ह्या शिल्लकच राहिल्या नाही. ह्या मी फक्त दाखवण्यापुरतंच तुम्हाला बनवलेल्या, आणि नेहमी जशा आपण बनवतो तशा जास्त बनवलेल्या मी. पण मला त्या गोल रोलपेक्षा ना ह्या अशा जास्त आवडल्या, कारण मुलांनी ह्या शिल्लकच ठेवल्या नाही. कारण प्रत्येक कप्पा ह्याचा होता ना, तो मस्तपैकी खोलला गेला आणि छान तळला गेला, त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी बनल्या ह्या. त्याच्यामुळे मुलांनी इतक्या आवडीने खाल्ल्यात ना, अगदी मागून मागून खाल्ल्यात आणि पटकन संपून गेल्यात. तर ह्या मी अशा तळल्या आहेत, ह्या बघा. आणि मस्तपैकी कुरकुरीत करून घेतल्यात इथे. तर हे बघा इतक्या छान आपल्या अळूवड्या तयार झाल्या आहेत. तोंड पण मस्त खुललं आहे, प्रत्येक कप्पा त्याचा तळला गेला आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला. ही जी मी गोल करून घेतलेली ना, तुम्ही जास्त तेलात, म्हणजे शॅलो फ्राय, डीप फ्राय, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर इथे बघा आपण ह्यांना मी कमी तेलामध्ये फ्राय करते अशा, म्हणजे तुम्हाला जशा पाहिजे तशा करू शकता तुम्ही. जास्त तेलात तळलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे अशा ह्या सुद्धा मी तळून घेतल्यात. आणि अळूवडी एकदम अप्रतिम चवीला बनली होती. आणि आता श्रावण महिना आहे तर प्रत्येकाच्या घरात जास्तीत जास्त बनते ती अळूवडीच. कारण सध्या काय बरेच लोक मासे खात नाहीत. आमच्या घरी मी फक्त मासे खात नाही, बाकी सगळे खातात. आणि मासे पण खूप स्वस्त असतात, त्याच्यामुळे भरपूर आणले जातात. पण अजून तरी कोकणात तेवढे फारसे मासे यायला लागले नाही आहेत, त्याच्यामुळे माझे माशाचे व्हिडिओ तेवढे येत नाही आहेत. तर आता बघू, उद्याच रविवार आहे, काय मिळतं का आपल्याला. तर इथे बघा मी असे अलटी पलटी करून गॅस बारीक ठेवायचा आणि मस्तपैकी कुरकुरीत तळून घ्यायच्या या अळूच्या वड्या. म्हणजे मग ह्या सुद्धा चांगल्या क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवूनच तुम्ही असं मस्तपैकी अलटी पलटी करून त्यांना तळा. आणि इथे अळूच्या वड्या आपल्या तयार झाल्या आहेत, अगदी क्रिस्पी बनल्या आहेत आणि मस्तपैकी तळल्या गेल्यात. अशा साईडला करून ठेवायच्या, म्हणजे त्याच्यातलं तेल निघून जातं. आणि नंतर मग आपण टिश्यू पेपरवर घ्यायच्या. आणि इथे अशा मस्तपैकी मालवणी पद्धतीने आपल्या अळूच्या वड्या तयार झाल्या. तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल, या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर आपण ह्या सगळ्या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या बाजूला करून घेऊया आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. धन्यवाद.